श्रीरामनवमी फक्त एक सण नाही, तर तो आहे धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा संदेश देणारा दिवस. पण तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीराम यांचा जन्म कसा झाला आणि का साजरी केली जाते ही श्रीरामनवमी? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्रीरामनवमीचा संपूर्ण इतिहास आणि त्यामागील महत्त्व. प्राचीन काळात अयोध्यामध्ये राजा दशरथ राज्य करत होते. त्यांना 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. त्यांच्याकडे सर्व काही होते, संपत्ती, सत्ता, सुख. पण एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे अपत्य. एकदा दशरथ राजांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. हा यज्ञ अत्यंत कठीण आणि पवित्र मानला जातो. दशरथ राजाने वशिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने केला. यज्ञाच्या शेवटी यज्ञ अग्नीतून एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि त्यांनी दशरथ राजाला एक सोन्याचे पात्र दिले. या पात्रात खीर होती. या पुरुषाने दशरथ राजाला सांगितले की ही खीर त्यांच्या 3 राण्यांना खायला द्यावी, ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती होईल. दशरथ राजाने अत्यंत आनंदाने खीर आपल्या 3 राण्यांना दिली. कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांनी ती खीर मोठ्या भक्तीने ग्रहण केली. काही काळाने 3 राण्या गरोदर राहिल्या. या यज्ञाच्या फळामुळे त्यांच्या घरी 4 पुत्रांचा जन्म झाला, राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. यामध्ये भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. श्रीराम यांचा जन्म मध्यान्ही म्हणजेच दुपारच्या वेळी झाला. त्यांचे सौंदर्य, तेज आणि गुण पाहून सर्वजण मोहित झाले. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला झाला, म्हणूनच हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीराम यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करत धर्माचे पालन केले. त्यांच्या जीवनाची कथा आपल्याला रामायणामध्ये सविस्तर सांगितले आहे. रामायण आपल्याला शिकवते की सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, कुटुंब आणि समाजासाठी कर्तव्य निभावावे. श्रीरामनवमी या दिवशी उपवास करतात, राम मंदिरात जाऊन पूजा करतात, रामायणाचे पारायण करतात, भजन, कीर्तन आणि रामनाम जप करतात. श्रीरामनवमी आपल्याला शिकवते की चांगुलपणा नेहमी जिंकतो, सत्य आणि धर्माचा मार्गच योग्य आहे. तर मित्रांनो, ही होती श्रीरामनवमीची सुंदर आणि प्रेरणादायी कथा. श्रीरामनवमी हा प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आहे. हा दिवस आनंदाने आणि भक्तीने साजरा केला जातो. प्रभू श्रीरामांचे जीवन आपल्याला आदर्श आणि सुखी जीवनाची प्रेरणा देते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.